नमस्कार मंडळी, मी ओमकार आणि सुशांत आणि मी आज निघालोय माझ्या सगळ्यात आवडत्या पर्यटन ठिकाणी, कोकणातल्या स्वर्गात. तो स्वर्ग म्हणजेच दापोली. आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण फक्त फिरायला नाही तर मनाला शांतता देणाऱ्या दोन पवित्र मंदिरांना भेट देणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, दापोली म्हटलं की तुमच्या समोर फक्त बीच, मुरुड बीच, हरणे बीच, लाडघर बीच, फक्त बीच नाही तर इथली हिरवळ, हवा, शांतता आणि निसर्गरम्य वातावरणात स्थित असलेले काही असे देखील मंदिर आहेत की जे अजून कोणाला जास्त करून माहित नाहीत. तर मग आम्ही केशवराज मंदिर असूद या ठिकाणी निघालोय. मग 1 तासांच्या प्रवासानंतर आपण आता दापोलीला पोहोचलो. तिथे गेल्यावरच खूप वेगळं वाटतं, एकदम वाईब. मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि तिथूनच सरळ रस्ता मुरुडला जातो. तर त्याच रस्त्याने सरळ 7 ते 8 किलोमीटर प्रवास केल्यावर आपल्याला डाव्या बाजूला केशवराज मंदिराची कमान दिसेल. तिथूनच आत वळायचं. निसर्गरम्य अशा छान वातावरणातून मार्ग काढत आम्ही मंदिराकडे निघालो. सरळ रस्ता आणि मंदिरापर्यंत गाडी तर जात नाही, पण थोडंसं चालावं लागतं. मग गावातल्या बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव घेऊन शेवटी मंदिराचा मार्गफलक नजरेस पडला. मग मंदिराकडील रस्ता खूप छोटा आहे. मग तिथेच एका बाजूला 2 व्हीलर आणली असेल तर पार्क करू शकता. तर मंडळी, एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणी आल्यावर असं वाटलंच नव्हतं की उन्हाळा आहे. सुपारीच्या उंच बागा, मग जागोजागी मार्गदर्शक आहेतच. त्याप्रमाणे आम्ही चालायला सुरुवात केली. तर मित्रांनो, हे वातावरण बघा. किती सुंदर आहे. जंगलातून वाट काढत काढत एक पूल लागतो. तिथे त्या पुलाखाली अजूनही पाणी वाहत आहे. मला तर विश्वासच बसत नव्हता की मी उन्हाळ्यात या ठिकाणी आलोय. थंडगार हवा आणि बरेचसे अनुभव या ठिकाणी आले. आणि मंदिरात जाण्यासाठी निसर्गरम्य वाटेवरून अंदाजे 150 ते 200 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर असूद गावाजवळील टेकडीवर आहे आणि या पायऱ्या सुपारीच्या वाडीतून जातात. मंदिरात पोहोचण्यासाठी आम्हाला 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागला. तर मित्रांनो, हे श्री केशवराज मंदिर दापोली शहरापासून सुमारे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असूद दाबकेवाडी येथे आहे. दैवत भगवान विष्णू, जे लक्ष्मी केशव रूपात येथे पूजले जातात. आतमध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला हे गोमुख आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूस हे विघ्नहर्त्याचं मंदिर. मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गोमुखाकडे जाऊन मला आश्चर्यच वाटलं की तिथले बाबा बोलले की हे पाणी एका आंब्याच्या खोडातून प्रवाहित झालं आहे आणि ते 12ही महिने असेच चालू असते. मग हातपाय धुवून दर्शनाला गेलो. दर्शन घेतलं आणि ही केशवराजांची मूर्ती पहा. हे देऊळ पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू, विष्णुपत्नी, लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी गावाबाहेर निर्जन्य ठिकाणी असतात. तर मग मंदिराच्या पुजाऱ्यांकडून थोडी माहिती घेतली. नमस्कार, माझं नाव विलास विष्णू देकोलकर, केशवराज देवस्थान पुजारी व व्यवस्थापक. केशवराज मंदिर हे विष्णूचं जागृत देवस्थान आहे. दापोलीपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. 3.5 फूट उंचीची मूर्ती आहे विष्णूची, काळ्या पाषाणाची. तिच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी विष्णूची आयुध आहेत. आणि कार्तिक शुद्ध एकादशी ते चतुर्थी 4 दिवस 4 ते 6 कीर्तन असतं. त्रिपुरी पौर्णिमेची महाप्रसाद असतो आणि पहाटे अळताचं कीर्तन असतं. आणि कार्तिक कृष्ण एकादशी आणि एकादशी ते द्वादशी 2 दिवस 4 ते 6 कीर्तन. त्रयोदशीला महाप्रसाद आणि पहाटे परत 5 दिवसांत अळताचं कीर्तन होतं. असे वर्षातून 2 उत्सव होतात केशवराज महाराजांचे. आणि माझी आता श्रींच्या सेवेसाठी 14वी पिढी आहे. आणि हे जवळ 22 घराण्यांचं कुलदैवत आहे. देवधर, दातार, दांडेकर, दीक्षित, भट, सबनीस, आगरकर, आघारकर, गांगल, राजवाडे, बिवलकर, जोशी, परांजपे, ठोसर, बाटोडेकर, सबनीस, दारसेकर, ढंबेरे, कुकणे, गोळे, वैद्य, मायदेव आणि मेंदळे. आणि हे पाणी आहे ते 12 महिने असतं. वर आंब्याचं झाड आहे, त्याच्या मुळापाशी झरा आहे, कंटिन्यू चालू होतं 12 महिने 24 तास. 20 जूनपर्यंत जरी पाऊस पडला नाही तरी पाणी कधीही आटत नाही. आणि मग निघताना गुरुजींचा आशीर्वाद घेतला. मग मंदिराबाहेर येऊन काकींकडे लिंबू पाणी, कैरीपन्न, कोकम ज्यूस असे मस्तच थंडगार ज्यूस मिळत होते. मग मी कैरीपन्न घेतलं आणि सुशांत भावाने लिंबू पाणी. नंतर आम्ही तिथून पुढे आता दापोलीतच दाभोळ या ठिकाणी श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिरात निघालो.
इथून परत निघूच वाटत नव्हतं. या वातावरणात मन अगदी रमून गेलं होतं. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी नक्की या आणि केशवराजांचं दर्शन घ्या. मग गाडी पार्क केली होती तिथे पोहोचलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मग 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही दापोलीत पोहोचलो. तिथून महाराजांच्या मूर्तीपासून आत वळून दाभोळ रोडने सरळ 28 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. ऊन पण खूप पडलं होतं. मग 40 मिनिटांचा प्रवास अखेर संपलाच आणि समोरच देवीची कमान दिसली. मनालाही खूप बरं वाटलं. आता कुठे जाऊन दर्शन होईल. मग कमानीपासून 1 किलोमीटर आत जाऊन समोरच मंदिर आहे. हा मंदिराचा परिसर. मग आम्ही आत गेलो. पार्वतीचे रौद्र रूप असलेला दुर्गेचे म्हणजेच श्री चंडिका देवीचे मंदिर. दालभ्य ऋषींच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या गावातील टेकडीवर एक संध दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेले हे पांडवकालीन जागृत मंदिर आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी अशी देवीची ख्याती आहे. मंदिराच्या समोरच जमनापुरी यांची जिवंत समाधी आहे. तेव्हापासून देवीच्या पूजेचा हक्क पुरी घराण्यांकडे आहे. पांडवांनी आपल्याकडील दैवी शक्तीने गुहेची निर्मिती केली आहे. मग बाहेरचा हा सुंदर परिसर. पावसाळ्यात हा झरा खूप भरून वाहतो. मग आम्ही मंदिराबाहेर जाऊन जेवायला गेलो, पण तिथे फक्त नाश्ता होता. मग काय, त्यावरच ताव मारला. भूक तर खूप लागली होती, पण काय करणार, जे मिळालंय तेच बरं आहे. मग बटाटा भजे आणि कांदा भजे खाऊन आम्ही पोटाला शांती दिली आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर चला मग मंडळी, आजचा व्लॉग खरंच मनाला खूप शांतता देणारा ठरला. केशवराव मंदिर असो किंवा चंडिका देवी मंदिर, दोन्ही ठिकाणी दर्शन घेतल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. फक्त देवदर्शन नाही, तर इथली माहिती, परिसर आणि एकूणच वातावरण मनाला खूप हलकं करून जातं. जर तुम्हालाही असे पीसफुल व्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा दर्शन कसं वाटलं. आणि अशाच रील्स व्लॉगसाठी मिस्टर ओमीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.